बघा आमच्या झाडाला किती छान गुलाब आलेला आहे. एकदम मस्त दिसतंय बघा. लाल भडक गुलाब आहे. कॅमेरामध्ये जरा तुम्हाला वेगळं दिसत असेल, पण लाल लाल भडक काय गुलाब. ही झाडे सगळी माझ्या मुलीने लावलेली आहेत गुलाबाची. एकच नंबर गुलाब आहे. तुला मोठं झाल्यानंतर मला काय बोलशील का नाही? मग मी काय करू सांग? हा तुला काय करायचं ते कर. ही माझ्या मम्मीच्या हातची रेसिपी आहे. ती तुमच्या संगत आज शेअर करते. ही रेसिपी झाल्यावर सांगा नक्की काय आहे ती. गूळ पाणी ठेवलंय, त्याच्यात गूळ घातले. आता थोडी वेलची पावडर टाकणार आहे आणि थोडंसं खोबरं टाकणार आहे खिसून. वेलची पावडर, अशी मम्मी आमची गणपतीत करायची ही रेसिपी. आणि खोबरं खिसून घेतलंय. हे ह्याच्यात वाटायचं. परत पाणी ठेवलंय, त्या पाण्यात गूळ, वेलची आणि खोबरं खिसलेलं टाकलंय. अजून तूप आणि दूध, खसखस भाजून त्याच्यात टाकायची. गोड आहे हा पदार्थ. खसखस घेतली, आता ही भाजून त्याच्यामध्ये वतायची. हे तूप एक चमचाभर टाकते बघा मी. ते काय आळलेलंच आहे तूप, पण आता पातळ होत आहे त्याच्यात, त्यामुळं हाय असंच टाकलंय मी. खसखस टाकून घेतली बघा ह्याच्यात आणि हे असं झालंय. चपाती लाटून घेतली बघा आणि मग त्याच्यात कट करून, छोटे छोटे कट करून त्याच्यात टाकणार आहे. हे असे कट मारलेत बघा. आता अजून एकदा कट असे मारायचे. इकडं त्रिकोणी त्रिकोणी कट करून घ्यायचे. हे असे करून घ्यायचे असे. आता एक 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 ह्याच्यात टाकायचं असं. ह्याला चांगलं शिजू द्यायचं.
चांगलं एकदम शिजलं ना, मऊ झालं ना, मग गॅस बंद करायचा आणि दूध ओतून खायला घ्यायचं. गोड चकोल्या ह्या रेसिपीचं नाव आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूपच दुःखद घटना घडलेली आहे. खूपच वाईट वाटत आहे. असं वाटलंही नव्हतं असं होईल म्हणून. साफसफाई करून घेतलेली आहे. चला भेटू आता ताईंनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय.